श्री गणेशाय नमः. जय जय कमळानना कमळानना. दुष्ट दानव असुमर्दना. भक्त काम चकोर चंद्रानना. यांद्रवेंद्रा आदिपुरुषा. हे पबधिवासा यदुकुळ टिळका. पुढे बोलवेग कथानका. जेणे श्रोत्या चित्त दौदिका आनंदाब्दी उच्चंबळे. मागले अध्यायी सौराष्ट्रगामी गोरक्षनाथी मी नाता मारुने. पुन्हा उठवले परीक्षा देऊने. श्री गुरुच्या भावनेने मच्छिंद्री अज्ञानपणा. मी नाथासावे केले रुदना. परी गोरक्षाचे जाणीपणा परिचिते आणले. असो या प्रीतीवर निघून मार्गी करीत चाललेले गमन. तो तैलंग दिशी गोदा संगम समुद्र तिला पातले. गोदा श्रीकृष्णानं आत्मलिंग शिवाती भाव पुजून. तेथून गोदेचे तटकर धरून पश्चिम दिशे गमताती. ते 12 ज्योतिर्लिंगातील लिंग समर्थ आवांड्या आणि परळी वैजनाथ. तेथे करुण्या सव्य गोदातीर्थ घेऊन चालले ते मार्गे चालता. गोदा सव्य ते मालविक स्थान विपिनमय गर्भगिरी पर्वतमय. येऊन तिथे पोचले. ते रान कर्कश आचट गगनचुंबित पृथ्वापट. त्या माझी तृणापट. न मिळे वाट चालावया. व्याघ्र जंबुगो शार्दुलहरी. वरारीस काननांतरी. हिंडते उन्मंताबाई. उग्रवेश दावण्या जाळ्या किली कर्दळी. सदन की जेथे रश्मीसन प्रदर्शन अर्कोदय लपे गगन. ऐसा भास वाटत असे. बोरी बाबळ पळस शमी. राणा जन कंदर्पी अनेक नामी. खैरी वर कटकधामी काननाथ तरुणी. एक तू राट अर्क फुलाट. उरकड तीक्ष्ण कटक नट. तेवी कनक डजाळी अचाट. पर्णकुटका जैशकी. त्या माझे तृणोचित स्थावर तरो झाले व्यक्त. तेने धराधरी सहसा नितांत झाकिनले शरीर. हात एकान सुरस वसन नेसविले भूदेवीस. हरितवर्ण कुसुमपदास बुद्धलिंग मिरविली. मनाला कास्या नेसली वसन. तो परमपुरुष दिनकर गगनी. कवडून कुळवंत दारा लज्जेने सोशलेले प्रीती. म्हणून मित्रकांता जागा. सांडुले बैसला अंबुज बागा. दरादेवीच्या लज्जत मार्गा. लक्ष्मी रक्षिले ऐसे परी कानवाचट. दर्शन वेमय पडत. तेथे पाहुणे मच्छिंद्र चुबट. मना माझी दचकला पर कवनार्थ. कनकविट जी होती मोह भस्म जुळीत. तस्कर कोणी हरतील तिथे. म्हणून या चित्ती विस्मित. तैसा नव्हे अनिकार्थ. गोरक्षाचा लोभी स्वार्थ. पाया परीक्षेते परिचय दिला. आपण घेऊन आज्ञा. पायी गोरक्ष लक्षण. नाती प्रतापन तस्कर त्या नाही. की ये तमाचा प्रताप जेटी. अर्क संचरे त्या भयपोटी. ती उदधीची बळी चंचुपुटी. लागता कोप काय थरथराटे. की मशकाच्या उड्डाणे. मंद्राच्या व्यापले की भयाने. की सर्पकृत किंवा उच्छिक दंशाने. खगेंद्रा काय भय त्याचे. त्यांनी मच्छिनाथ पाळू न शके तस्कर बायते. पर गोरक्षाचे चित्त परीक्षित येऊ दिले. कल्पना चित्ती ऐशा परी. गोरक्षाची जती वागोत्री बोलता झाला कानानंतरी. पाचारून निकटत्वे म्हणे वच्चा ऐक बा कैसे. उद्धट दिसे विपुल कर्कश. तरी काही भय अरण्यास नांदती की तस्करी. पूर्ण व्यक्त तरुटाटी. तेथे अर्कना पुढे दृष्टी. ऐशा काळी कर्कश पुटी. भय मज वाढ आजी संचरले. तरी बाळा प्रज्ञावंता आहे की नाही भय सांगा आता. तस्कर बायचे समर्थ
काननात न येऊया. आईसे बोलता मच्छिंद्रवाणी गुरुशी विचार करी मनात. म्हणे तस्कर वय गुरु ते काय म्हणू दिले. त्या शब्दोदयाचा अर्थ श्री गुरुजुळे वित्त म्हणून हा शब्द उदयवंत झाला असे त्याचे. तरी तो म्हणे आता कैसे समजावे फुलावर रुखा द्यावी नावे. ऐसे शब्दा हा शब्द उदयवंत झाला असे त्याचे. तरी तो म्हणे आता कैसे समजावे फुलावरील रुखा द्यावी नावे. ऐसा शब्दा वरुणे मान समजावे ओळखावे सुज्ञानी. तस्मात गुरुपाशी वित्त आहे काय असे विचारित. तरी या शब्दाची असे भ्रांत निर्चून दूर करावी. ऐसे योजन गोरक्षण मौनी धोरण्या मार्गी चालत. तरी काणिन्या अधिगतोत्तर भयाने दिसे पदपदी. जो कानन भयानक दिसे तव करी वृषा मशीन कसे. म्हणे बायारण्य भूकर्कश पदवी दिसे तर तस्कर ते आहे की नाही सांग माते. परी गोरश उत्तर ते काहीच तायात नदी. ऐसा विषमय समर्थ मखरक्षणात त्या श्रीरामार्थ. स्थविता त्याने दक्ष रथा ते परी उत्तर नाही काहीच त्याची न्याय. वरुष मन धोरणी गम तसे सुपंतावनी. तो पुढे चालता देखील पाणी सकळ संचळपणे मिसळले. उदक पाहता संचळवंत गोरक्षवते मच्छरनाथा. म्हणे बा गोरक्षा संचरत येत. उदक आहे नेते तरी माझी जोडी कक्षित घालून. पुढे कायशी करी गमी तो मीही येतो लगबग करून. दिशा फिरून पाडसा. आयसे म्हणता वंशनाचा अवश्य गोरक्ष. म्हणे त्यास मुसंदी भावाने मीनाचं कक्षी घातली. पुरी घालत्या कक्षीजोळी वजन वस्त लागे हस्त कमळी. मनात म्हणे प्रतापळी भयातच नादसे. आयसे म्हणून सुचित्तात स्कंदी वाहुन्या मीनात. मच्छिंद्र सोडून थिल्लरात पुढे जात सतीच्या. पुढे जात शेतपावली कक्षी दिशा जोडी काढली. त्यात पाता देखील ही वीट उत्तम हटकाची. पाता दृष्टी कनक वीट. म्हणे की पुका ब्याल्या मच्छिंद्राचं सुपट. दाट लक्षण तृण पाफाट झुंगारली वीट तया माझी. मग कनक विटे समाकृती. पाषाण पाहुण्या गुरुशेती जुळते घालून या कक्षेप्रती पुन्हा निसवी जुळते. मग कक्षे घालून स्कंदी पुन्हा मिनात घेऊन लगबगुणी मार्ग गमन करता नाचतो. सुपंत लक्षितात तातडीने एक कोस गेला त्वरे करून. तो मच्छिनात दिशा फिरून जात मागवता तातडी. पुढे जात असे गोरक्षेंद्र मागून मच्छिंद्र लगबग येत. परीत नाटोपे गोरक्षेंद्र मार्ग करीना मच्छिंद्रा. पुरी इतक्या नेटे भावे मार्ग मिळता नाटोपावे. तरी लघुसंख्येला धावे. संगती मिळाला. यापैकी चौशा सर्वांशी जावे लागत आहे सर्वानुभवे. संगती होऊन ठावे विसावयासी मार्ग. आईसाहेब आहे गमन तेवी मच्छिंद्र आले घडून. परंतु तातडी करता गमन परितो तो न मिळे गोरक्ष. ऐसे परी गोरक्षनंदन. पुढे चालता सुपंत पंताने मार्ग काढाला दीडजण जाळून कुणांतरीची. तावडचं देखला तर गोरक्ष पाये दृष्टी पारू. मनात म्हणे व्हावे स्थिरू. येऊ द्यावे ना तसे. ऐसे सुचित पातात धाव उंबरतरू ते. तो त्याला पोखरीनी अद्भुत वामतीर्थ देखील. मग जोडी काढली कक्षेतून स्कंदीचा उतरला. नातमीन अंबू पात्र करी कवळून पोखरीत उतरला. सारूने आपले स्नान अंगी भस्म केलेले पण. उके आपले नेम सारून घातले स्नान मीनाता. तो मार्ग येऊन मच्छिनात अति तातडीने आले तेथ. स्नान करून येताच नित्यकर्म सारले. सकळ सारले नितीने मग बैसले मार्गी श्रमा.
बैसल्या शब्द उगमा पुन्हा दावी मचर म्हणे बारे गोरक्षनाथ कर्कश हरणेत पण आपणा लागले भयानकवत पुढे लागेल ऐशीची येरुमणे जी गुरुरा याहुनी पुढे अधिक काय मचर म्हणे काही भय काणीने या आहे की गोरक्ष अगोदर ती महाराजा असता जड पर डर होतो डर थोर मागेची राहिला आहे जी आता डर नाही कैसा सुस्त असावे काय वाचा मागे राहिला भावसाचा जड डराचा मारता तर त्या कृपा दे तरी आता कृपा दे आपणापाशी डर नाही मग भय कैसे कारण भय जड असल्याच्याट याबरोबर बोले म्हणजे आपणाजवळ जड आहे बहुत हाटक विटत भस्म श्रीराजा जळून आणली म्हणून तो ते भयचित विचारिता काननात हिरुमणे अशोषत जडही असे डर गेला आईचा म्हणता गोरक्षनाथ मच्छिंद्र काय चित्ती म्हणे अटक विटे ते सांडली की कळेना आईचे जणू सुचित मच्छिंद्र तळमळी पावायते परिगोरक्ष मच्छिंद्रा धरून हात परवता नेत तो महापरत गर्भही चढे उभे चढता जलशंका करी आयजंदा गोरक्षनाथ मच्छिंद्र चित्तमय हाटविटे सांडली की कळेना आयसं जोशीत मच्छिंद्र तळमळी पावायते परी गोरक्ष मच्छिंद्राचे धरून हात परवतणीचे तो महापर्वत गर्भगिरी उभे चढता तशी शंका करी परत माता गोरक्ष मौनवरी वृत्तसमने म्हणून मग 2 घटिका स्वस्तीने सेविती ते विश्राम सौपी अवय परिधानने मार्ग खूप म्हणतात ज्याचे ते वर्षपासून अंगी केले परिधान आपल्याजवळ घेऊन कक्ष अडवून बांधिती तू मच्छिंद्र आपली जोळी घेऊन विकासून पायनीत रे तो कनक नसे पाषणवळे जोळी माझी नांदत असे ते पाहुणे मच्छिंद्रात धरणीवर अंग टाकते हा म्हणून आरामळत कणकपीठ गेली म्हणून मच्छिंद्र बोले दे करून तो टाकले माझे धन तू ते होते काय दारुण झाले होते काय आहा आता काय करू कोठे पाहू हा भांगारू परमयज्ञ वेचून शरीरो हाटक आणले होते म्या तरी हा थोर मध्य अनर्थ कैसे श्री भगवत हातीचे सांडून गेले वित्त शोभ जाणं आयसे म्हणून दडदडा धावत पुन्हा पाव परतून मागे पाहत ताईचा चाचपीत उकरीत म्हैसे आयसे करून अप्रचेष्टा अंग टाके मही प्रतिष्ठा गडबडा लोळून स्फुटणे अस्पष्टता कर्कमळे पिटीत असे पुन्हा सई उकरीत इकडे तिकडे पाशन करीत बाळावर हे ठेवून असतं कर्म उडाले म्हणते आयसे म्हणून आक्रोश करीत दिगत रामबाडा पुढीत जीवास सोडू म्हणत ऐसे केली कैसे केले देवाने पिच्छाच्या भ्रमण करीत म्हणे माझे येथे आहे जे चित्त धावून येऊ करा माहिती कोणीतरी येऊन गोरक्षवासी शीघ्र येऊन म्हणे तू माझे नदीशी धन तू कोणाचा येऊन पाळतीने मिरविसी आयचे अनओळखीने बोलत तेने हृदय दचकला गोरक्षाचा म्हणून मच्छिंद्राचा धरून हात परवतले तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढले त्यावरी चढताला लघुशंका करी पर्वत माता गोरक्ष सिद्धयोग मंत्र जपुणे मंत्रधार कनकवर्णी सकळ पर्वत देदीपे बाणी शुद्ध आटकी मिरला मग श्री गुरुशी नमन करून लागेल घेई सोने ते मच्छर बळ झाला म्हणे धन्य गोरक्ष म्हणे पूर्णता लागेल तितके घ्या कनका हिरो म्हणे तू परिस्थिती का लाभला असे पाडता हृदय धरून गोरक्षनाथ आणि भारी धरणे आयचे स्वतः सुखसिद्धीच्या बाहेर युक्त होणे जगी मिरविसी मग मी ऐसा परिस्थिती टाकून काय करू फार सुवर्ण उत्तम
निधाना लागे सांडून बोलले रसा कापावे हाती टाकून राजस व्यर्थ कोळू कोळ वायस की काम देणे आता करास तक्र मार्गे गरुगी देवे कधी निधी लावले हाती देवे निधी लाभले हाती किंमत शोधाव्यात किमयुक्ती चिंतामणीच्या असता वस्ती चिंता करावी कासे येते ते बाळक कैसे कळे पूर्ण अर्थ साधला तुझ्या योगाने आता कासे व्हावे सूर्ण सकाळ निधी असे तू ऐसे बोलता म्हणशील तर उपरी गोरेश विचार करीत म्हणे महाराज आजपर्यंत कनकजोडी वागविले तरी ती वागावे कारण कोणता होता म्हणे कामा तिचं कामना दुष्यमान माती दावे महाराज हेरो म्हणे वच्चा ऐक मम हृदयची होती बुक की आपले दिशेस मोडून खाटक बहु साधू ती पूजय मग त्या अटकाच्या करून अन्न मिळवावे अपार संतजन भंडारा करायचे मन कामने ते उयदले इतकाची अर्थ होता ती म्हणून वागली हटका प्रती यावरी बोले गोरक्षजती तरी ही कामना पिढेन मी मग परदी बैसून म्हशीन आपण पुन्हा उतरला खालता उचलून लेणे मी नाता पर्वत माती गोरक्षके मग दरजर पोटी स्वर्गी पेरले बसपचुडी तेने करूया मैतळवटी चित्रशीर उतरला श्रीनाथाशी करून म्हणा वारायला कर्जुन म्हणे महाराज आज्ञा कोण काय कार्य करावं मी एवढे गंधुराता आणि पाचेरी गंधुरीत त्याची पाठवणे होती मेळा करा सर्वही नाना बारीक संन्यासी जपी तपी संत योग्याशी येथे आणण्यास समाजेशी अन्नदाने उत्साह करावा सुरवर गंधर्वगण सहित दानव किन्नर सहित मिळवणे अपरिमित आनंदोत्सव करावा अशी सांगते शिक्षणाने मग सिंधसेन पाचेरी गंधर्व 100 गंधर्व ते प्रकट झाले येऊन मग ते गंधर्वाची चित्रसेने चांगली सर्वजण दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणली की जपीचे योगशील गुप्त प्रकट आणली सगळं नवनाथादी ऋषीमंडळ येऊन पोचले शुक दत्तात्रय याज्ञवल्ले की वशिष्ठ वामदेव कपिल शेकी व्यास पराशर नारद ऋषी वाल्मिकी पाचारले गंधर्वी 88 ऋषी 12 स्वर्ग उतरले देवगीन गंगंधावर सुलोक वापर तपोलोकी पातले त्यातही अष्टवसुसहित उपरुची आला अभिमान व्यक्त त्याने येताची मध्ये होतात खेळत सांगितला की सोडून देश अवनी शिवलिपी गेली महिना केली की तुमचा वियोग करुणी शिनशरे झाले तरी असं कैसे भेटेल तुम्हा ईश्वर सत्य परियोग शिवस्व शरीराते हात किती त्रिवर्ग मच्छीरमध्ये अहोजी ताता तो कृपा दृष्टी असता सदा विरोसर शेमता पदपद्यात ते ऐसे होता तू वय जाणं तुझ्या होता पाकशेषण ब्रह्मविष्णू रुद्रादी पूर्ण महिलागी उतरले श्रीनाथाशी भेटून सगळं मग टाई सर्व मंडळ विराजून वार्ता सगळं टाई करतात एक वर्षाने 5 वर्षाचे म्हणे तो समुदाय अपिरमित मिळाला की मार्ग तर तुमच्या कणक भेट आणून देतो सुबट तितके अर्थ सारून सुबट बोलवावे समजता ते यावर म्हणतात काय करू ही कणिक भेट तुझे एवढा शिष्यवर्गात असा चिंता नसे मज आयचे बोलता म्हणशांत गदगता हाचे करू होत म्हणे महाराज प्रथम सुख तुम्ही प्रगटला आयसे बोलू मागतो माता टी चिरणी म्हणे महाराजा स्वशरीरे स्वस्थ असावे आपण असावे अष्टसिद्धी अनिमा गरिमा प्राप्ती प्राकम्य आणि महिमा वंशुत ईश्वत 8वी प्रतिमा सिद्धी लागी पाचेरी अष्टसिद्धनी येऊन लागल्या गुरुस्वामी म्हणजे आज्ञा करा स्वामी म्हणे आज्ञा करा स्वामी कामनेसह अर्थात
ए रुमणीयो प्रिय भामिनी तृप्त करावे मंडळी लागून षडरसांनाच्या करुणी संसुष्ट सर करे मग 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 ते अवश्य मनसिद्धी वेचल्या वेचल्या वेचित्या झाल्या आपल्या बुद्धी अन्नरिमे पर्वतमाती शरासन पकवानी ऐशी योजिल्या कामा याचे बरे संडास मार्जनाच्या आरामा सप्तही संख्या नियमक उत्तमा मी पवित्र करीत असे तुझ्या सप्तही सप्त्या कोण आयच्या त्याचे नावे आणि त्याचे काय कामाने निर्भय तरी त्या उत्पत्तीस्थानी जन्मकाळा जाऊन या लक्षावे यांनी बाळा विधी अक्षरे लिहिली बाळा वाचुनी सठ्या पाती जरी सप्तसठ्या मानवासी शोभान निर्वे असुर प्रदेशी रानसटवी वनचरासी विलोकीने जाते वृषभ अश्व गावाचे पशु घोट सटवी आहे ती त्यास वासत सटवी खेचरास पक्षीकुळा मिरवते अमुदा सटवी जळचरात सबुदा सटवी उदरी जात ऐसे पकामी सटव्या सात कमलोद्रये लावल्या त्या सातही परिचय संडास मार्जन कधी निका वाढणे आनंदो का जलदेवता आराधिल्या कुमारी गंधानंदा बिंबळा लक्ष्मी विख्याता प्रबळ ज्ञान मंगळा नवी समर्थ देवता बाळा याही नवी वाढती याही नवी वाढती सकळा ते गंधर्व करावे प्राचरण समाज अष्टश्री चौकी द्यावे भैरवणे अष्टसिद्ध्या प्राष्टाने अष्टदिशी अष्टानी उपरुचर वासुने करपल्लवी सकाळची दक्षिणा द्यावी मशिद करते आगी प्रदक्षिणा भावार्थे चिंद्रसेन गंधर्वपती तांबूल देत असे सर्वापती आणि तीर्थे जे गंगा भागीरथी तोयवाडी सर्वात यावरी अष्टोत्तरशत तीर्थे पाणीवाची समर्थ आणि उचलणे उद्दिष्ट पात्राते ऐशी कामे करते मानव जो बंबती अति आदरे स्वपंक्ती अप्सरा किन्नर गायन करती नारदादी येऊन ऐसे नेमुने कामा दिले असे कार्य उमा आनंदोत्सव होता सुकर्मा सर्वानंद हे लावे ऐशी होत्या आनंदीची परिगैली आठवला वर्षाची ती येऊन यामध्ये बोलत झाला परत हे मार्ग करून आता प्राणी मात्र आले समर्था तर कर्दम पुतळा गैननाथ येथे आणावं वाटते ऐसे मोक करू ऐकून वचन म्हणे गंधर्व पाठवून कोतिके सहित बधू ब्राह्मण बाळासह आणावा चित्रसेन सांगुनी प्रथम पुत्रले मधु राहते सुलोचन गंधर्व पुण्याचे कनकगिरीशी पाठविला गंधर्व जाऊन या कनकगिरीशी भेटून कौतिकेचे बुधविप्राचे मग आनंद होतो वृत्तांताशी निवेदले बाळ सकळ निवेदिला सकळ तिथं मतपत्र देऊन हाते वाचून पाय विप्रमूर्ती पाचारणे मजकूर शक्ती ध्यानाला संचरले बाळाचा परिसर येता झाला मधुविप्र मुक्काम महिवर साधून पोचला सप्तोची गण्यात आणून लोटला पदावरती मच्छरांची घेऊन या त्या ते प्रेमचे अतिशय करुणीला आणून म्हणे अवतारी करबंजिना गैबी जन्मना वहिनी नाम सकळा लागी दिठावी ऐसे स्नेहाचे प्राप अवसर पाहुणे बोलता शंकर की आम्हाला पुढा उतर घेणे आहे मच्छिद्रा तरी त्या उतरणी नेमस्त मिरवे नामाप्रती तरी त्या अनुग्रहाची ती गैनीनाथ बदविला तरी याची विद्यापासून सगळं अध्याकारी करावं पुन्हा मग मी अनुग्रहाचा घेणं पुढे ते अवतारी ऐसे सांगता ऋषी होत्यास मग बोलावून गोरक्ष प्रत्यक्षानु गैनीनाथासह गोरक्षापासून देवीला सर्व देवांचे साक्षीसहित मुळे ठेवीला वरदास्त ब्रह्मपरायणात झाला सत्य प्रसाद
अनुग्रह उत्सव मंडळीचं एक मास उद्भवला आनंद, एक मास उद्भवला आनंद मग कुबेरा पाजून मग सांगता जरा गुरुजी म्हणे हा कनकगिरी जा घेऊन आम्हाला या परभूषण सकळ मंडळी गौरण्या पाठविणे स्वस्ताना. मग तो कुबेर बोले वचन येतेची असू द्या धन मी लागतेची समान गोष्टांच्या महापाल दिंडे वस्त्रे आणून महत्वासारखे दिवे वाटून द्रव्यादी देऊन याचक जन तोषविले सकळ सकळ तोषरी पाहुणे मान पावती आपले स्वस्ताना परिमचित राहून अभ्यासी गहिनी ते उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता तो आपल्या स्वस्तानं जाता त्याचे देऊन आम्ही नाता वाटले उपरीची वस्तू मी नाता केला किलो ते हस्तगत मच्छिंद्र राहती अशी किळत तळेने ऐकून वृत्ता नेते आणि अशी पद्धत म्हणे आता माते मच्छिनात कैसा भेटीला कळेना. उपरीचर बोले शिवाने चिंता न करी काय म्हणे एक मच्छिंद्रमध्ये दृष्टी पाशील आयशे म्हणून उपरीचर गेला एकीकडे किलो तळा हृदय कळून मी नाता प्रेमाची मुळे म्हणे बाळा माझ्या कंती हो तसे की तुझं प्रती सोडून आला असे नात निघवते श्रीमची पिती आहे आयशे बोल मी नाता ते वराची मग ते एक गरबाजरी गहिणी विद्याभ्यासी ते त्यावेळेचे कोण होते ते राहिले होते का नाथ विचार करू नका तर गौरव राहिले. अदृश्य अस्त्र नगी पेरून स्वस्ताना गेला परिगुणा तिने नग तो कनकवर्ण झाकून पै गेला परिकार बहादूर परवतात वस्तीला उमाकांत स्वादे काय स्वस्तानात म्हाताळ देव म्हणते त्याच्या पश्चिम दिशी कानिपराला शिष्यकटीशी वस्तुगण नाव त्या ग्रामाशी मढियाशी ठेवले त्याच्या दक्षिण पर्वती राहता झाला म्हणजे तुझ्या त्याहून पूर्वशे मही पर्वती जालिंदर राहिला आणि त्या पर्वता पहिल्या दिवशी नागनाथ राहिला वडवण्याशी आणि जीवनसिद्ध त्या म्हैशी विटेगाव राहिला. गर्भद्री पर्वती राहताला गुरुश्री वामन तीर्थ गर्भद्री पर्वती राहता गुरुश्री शिवशिष्टी विद्या सांगे गहिणी ते 1 वर्षापर्यंत अभ्यास गणित सकळ विद्या सामर्थ्य कायदे साठवले. मग कोटी गावी बोधब्राह्मण गेले होते गहिनीचे ठेवून ते जालंधरा संभव दिशे कारण वस्तीला विराजले. कोटी बोधब्राह्मण गेले होते गहिनीचे ठेवून ते जालंधरा समीप दिशे लागे कारण वस्तीला विराजले. वेळेनंतर अभ्यास झाले पात्र भरी ते त्याचे विश्रामाची पाठवले. यापरी ज्या वस्ती झाले बहुत दिवस शके 10 वर्षात समाधी त्यांनी घेतल्यावर निवन धर्म कबरयुक्त झाले आश्रम. पुढे औरंगजेब ते पाहून पुस्तकाला लोकांची या कोणाची असती कबरी ते म्हणते येतं पूर्वच्या साचरी मोठी कानोबा पर्वती मच्छिंद्र मठीत कानोबा पर्वती मच्छिंद्र आवडते सांग त्याचे ते त्याहून पूर्वेचे जालिंदर विराजे त्याची कबर त्या खालता बल्ली थोर गणेनार. मग त्याने ऐकून याची मात पालिटले त्या नावाते जानपिरी जालिंदर ते ठेवल्याचे राजाने गणेनाथ गवीपीर नावं ठेवले त्याची साचर मजिदी बांधून पुजारे ठाई सापले. मच्छिंद्राने कानेबाचे नाव बदलून त्या साचे मायबा कानोबा बोलून त्या साचे येऊन पूजा सापले. कल्याण कल्पपूर्वी बाबाच्या इथे राजबागेश्वर नाव ठेवले त्याने म्हणा केले येऊन कारण आईसे विप्रत्या कराय समाधी राहिल्या कबरी आईशा म्हणून त्या ते पडला भास ही पीर असतील येऊन कुळीची
म्हणून प्रविष्ट करावे. म्हणून ऐसे कृत्य घडले. यापुढे ऐकून श्रुते बोले. एकत्रित नातं केले भले. काय म्हणून झाले ते तरी तरी ते आंतरसाक्षीनाथ यवन राजे होतील माहिती. ते छळतील हिंदू देवा ते म्हणून कबरी बांधल्या. पुढे असो आता कथन मध्ये कथा अशी दैदीपण नाथाची योजन्या आपले सण नाथाने योजन्या आपोला आले स्थान टाय गुरु षटव्या ठेवून लक्षण निघता झाला ते टाका त्यासाठी तिथे अद्याप रावणं रक्षित स्थानाशी. यावेळी गुरुक्षणात भेट जाऊन बरं ती कथा पुढे रसा भरित श्रोते श्रवणी स्वीकार. नरवंशी दुंडूस होते कवी मालू असे संत किंकर त्या सांगेले भक्तिसारा भक्तरची व्याख्यान. स्वस्ती भक्तिसारा समस्त गुरु सदा परिसभाविचंद्र त्रयोविंशोध्याय गोळा. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. शुभवतो शिरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 13 अध्याय समाप्त.